आणि आता या दोन्ही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरदार राडा झालाय। दोघांमध्ये शिवीगाळ सुद्धा झाली आहे। दलित वस्तीच्या प्रश्नावरून या दोघांमध्ये हा वाद झाल्याचं समजतंय। तसंच हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही आमदार हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले। मात्र अधिकारी आणि पालकमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना वेगळं केल्यानं मोठा अनर्थ टळलाय। नियोजन भवनातील सभागृहात असलेल्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटवलाय। पद्धतीने केला त्याच्यावर मी चर्चा करू आलो। त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार एक आवाज देणार। जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्ते आज आमच्या मतदारसंघाचे टोंगाळलेले गड्डे पडलेले आहेत, ॲक्सिडेंट होऊ राहिले। 29 कोटी रुपये आमचे वापस गेले। याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला। 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिसमध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला। यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले। मग 8व्या महिन्यात प्रमा येला, त्या 20 दिवस तुम्ही का केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती। म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत घेतले। जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ गोंडकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या। त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला। त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला। या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला। ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली, सर आटोपलं। परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली, खूप बाचाबाची झाली। त्यामुळे मग आमचे समर्थक त्यांचे समर्थक मग त्या DPCच्या हॉलसमोर जमा होणे हा सारा प्रकार शेवटी लोकभावना आहे असा प्रकार झाला। मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत। दरम्यान दोन्ही आमदारांची आपण बाजू ऐकून घेतली। आता यावर पालकमंत्री आकाश फुंडकर यांचं नेमकं काय म्हणणं आपण पाहूयात। वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही। विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मतांतर होत असतात, त्यातला एक हा भाग होता। आज मीटिंग चालू होती, मीटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं की एकजणाच्या अंगावर लावून गेले असं नंतर झालं, मग कोण ना कोणी तर मीटिंगच्या बाहेर पडलं असतं ना। मग सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवून आम्ही मीटिंगच्या बाहेर सोबत आलो। त्या मतमतांतर होत असतात आणि असले पाहिजे। बाहेरी कार्यकर्ते एकामेकाच्या समोरासमोर आले, पोलिसांनी मध्ये साहजिक आहे। कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबावाने आमचं काम करू शकतो, तर आम्ही काय आता ते थोडी केलेलं आहे। आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत। नेमका कोणता विषय होता? नाही, विकासाच्या मुद्द्यांवर मतमतांतर असते। थँक्यू। आपण पाहतोय की अकोल्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये हा राडा झाला। दोन्ही आमदार एकमेकांवर धावून गेले। मात्र त्यानंतर दोन्हींच्या समर्थकांमध्ये सुद्धा DPTC बैठकीनंतर या DPTC बैठक जिथे सुरू होती त्या बाहेर सुद्धा राडा झाला। दोन्ही आमदारांचे समर्थक एकमेकांवर धावून जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। भाजप आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्या दरम्यान हा राडा झाला। अगोदर DPTC बैठकीत या दोघांमध्ये मतमतांतर झाली, एकमेकांना शिवीगाळ केल्याची बातमी सुद्धा समोर येते। अर्थात या दोन्ही आमदारांनी हे वृत्त फेटाळले, मात्र दोन्हीचे समर्थक सुद्धा एकमेकांच्या अंगावर धावून जात होते।